गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या प्री मार्केट रिपोर्टला आणि जाणून घेऊयात की आज आपल्या स्टॉक मार्केटमध्ये काय होऊ शकतं ते. तर मग मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. चला सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला. मित्रांनो, जर आपण कालचा आपल्याकडे आलेला जो मेजर फॉल आहे तो जर पाहिला तर ते प्युअरपणे एक प्रॉफिट बुकिंग होतं हे आपल्याला दिसून येतं. कारण असं वाटलं होतं की पूर्ण दिवसभरामध्ये जेव्हा मार्केट एवढं शार्पली पडत होतं तेव्हा FISनं फार मेजर सेलिंग केलं असेल असं वाटलं होतं. परंतु जेव्हा संध्याकाळी डेटा आला तेव्हा लक्षात आलं की FISनं फक्त 900 कोटींचं सेलिंग केलेलं आहे आणि मार्केट ऑलमोस्ट 350 पॉईंट पडले. त्याच्या अगेन्स्ट डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन्सनं सेलिंगच केलेलं आहे, परंतु तेही फार नाही, फक्त 600 कोटींच्या आसपास सेलिंग आहे. दोन्ही मिळून सुद्धा 1,500 कोटी क्रॉस होत नाहीत. तर मग एवढं सुद्धा सेलिंग नसताना कॅश मार्केटमध्ये मार्केट एवढं पडण्यामागे रिझन काय? तर त्यामध्ये होतं पूर्णपणे ऑप्शन्स मॅनिप्युलेशन. आता सुरुवातीला असं वाटलं होतं की जे काही US आणि इराणचे जे काही टॉक्स चालू आहेत तर त्याच्यामध्ये इराण काही USचं ऐकत नाही आहे, त्यामुळे कदाचित हे फिअर क्रिएट झालेलं असेल. परंतु तसं असतं तर काल रात्री US मार्केटसुद्धा मोठ्या प्रमाणावरती पडायला हवं होतं, परंतु US मार्केटसुद्धा हार्डली 0.5% आसपास रेडमध्ये क्लोज आहे, फार नाही आहे. मग आता अजून काही 1-2 रिझन्स आहेत की ज्याच्यामुळे मार्केटमध्ये फार मोठा हा जो फॉल आहे तर तो आलेला आपल्याला पाहायला मिळू शकतो. त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं रिझन म्हणजे जे काही फेडचे जे रेट कट होणार आहे तर त्याची जी प्रोबॅबिलिटी कमी झालेली आहे तर त्याचं ट्रान्सफर आपल्याकडे झालेलंच एकतर पाहायला मिळतं. आणि दुसरी मेजर गोष्ट म्हणजे की जे काही आपल्याकडे आता RBIने जी नवीन गाईडलाईन आणलेली आहे की जे 1 एप्रिलपासून लागू होणार आहे, ज्यामध्ये 100% कोलॅटरल तुम्हाला ॲज अ ऑप्शन सेलर म्हणून सेबीकडे द्यावं लागेल, तेव्हाच तुम्ही ऑप्शन सेल करू शकता, ज्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं तुम्हाला कन्सेशन जे आतापर्यंत मिळत होतं ते मिळणार नाही. परंतु ते सर्वसामान्यांसाठी मुळात नाहीच आहे. ते जे मोठमोठे ब्रोकर्स आहेत किंवा मग जे काही मोठमोठे इन्स्टिट्यूशन्स आहेत आणि जे काही प्रोप्रायटरी ट्रेडर्स आहेत तर यांच्यासाठी आहे. मग आता साहजिकच आहे की त्यामुळे त्यांना त्यांचे जे लाँग टर्म ऑप्शन्स आहेत की जे मार्च नंतर एक्सपायर होणार आहेत तर त्याची त्यांनी ॲडजस्टमेंट करायला सुरुवात केली आणि त्याचा इम्पॅक्ट आपल्याला पाहायला मिळाला. कारण 1 एप्रिलपर्यंत जर समजा त्यांनी ते तसंच ठेवलं तर मग मात्र त्यांना काय करावं लागेल, तर त्यांना 100% कोलॅटरल द्यावं लागेल. आणि त्यामुळे आपण पाहिलं की काल मार्केटमध्ये एक प्युअर प्रॉफिट बुकिंग होतं आणि ऑप्शन्स मॅनिप्युलेशन होतं. अदरवाईज मार्केटमध्ये व्हॉल्यूमही फार नव्हता आणि FIS DIS दोघांनीही फार काही सेलिंग केलेलं नाही आहे, जेवढं मार्केट पडावं असं. तर मग आता पाहूयात की आज काय होत आहे. तर आता ग्लोबली जर पाहिलं तर ग्लोबल मार्केट्ससुद्धा थंड आहेत. जर गिफ्ट निफ्टी पाहिलं तर गिफ्ट निफ्टी इंडिकेट करते की मार्केट साधारण एक 10 ते 20 पॉईंट गॅप अप ओपन होईल, ज्याला आपण ऑलमोस्ट फ्लॅट म्हणू शकतो. हां, परंतु रोज रोज मार्केट ट्रेंडिंग राहील असं होत नसतं. काल मार्केट ट्रेंडिंग राहील हे मी सकाळीच सांगितलं होतं, परंतु जेव्हा मार्केट सुरू झालं तेव्हा ते लक्षात आलं की मार्केट डाऊन साईडला ट्रेंडिंग होईल. त्याचं बेसिकली रिझन असं होतं की तेव्हा ऑइल प्राईस हे अचानक शूटअप झाले होते आणि त्याच्यामागचं रिझन सिम्पल होतं की जे काही US आणि इराणचे टॉक्स आहेत ते चालू आहेत तर त्याच्यामध्ये काहीतरी बिघडलं असेल, त्यामुळे ऑइल प्राईस शूटअप झाले होते आणि त्याचा इम्पॅक्ट आपल्याला मार्केटमध्ये सुरुवातीला पाहायला मिळाला आणि त्यानंतर एक एक रिझन आणि ते रिझन मार्केटला खाली घेऊन जात राहिलं. त्यामुळे मार्केट इथे स्टेबल व्हायला पाहिजे अशी एकंदर अपेक्षा आहे. कारण एवढं अचानक मार्केट पडल्यामुळे जो PCR आहे, पुट कॉल रेशो, तर तो इमिजिएट बेसिसवरती ओव्हरसोल्ड झोनमध्ये जातो. म्हणजे एक टेक्निकल बाउन्स बॅक येऊ शकतो, परंतु तो बाउन्स बॅकही साहजिकच आहे की सेलिंगसाठीच यूज केला जाईल. हां, म्हणजेच काय की आता कालचा जो लो आहे तर तो खूप जास्त महत्त्वाचा ठरेल जर मार्केटनं एक टेक्निकल बाउन्स बॅक दाखवला तर. ओके, जर कालचा लो जर ब्रेक झाला तर मग मार्केट अजून खाली जाऊ शकतं. तर मग आता जर ओपन इंटरेस्टच्या हिशोबाने कॅल्क्युलेशन केलं तर 25,000वरती खूप जास्त ओपन इंटरेस्ट आपल्याला पाहायला मिळतो आणि त्यानंतर कॉल रायटिंग जे आहे तर ते 26,000ला, म्हणजे एक मेजर रेंज जर आपण पाहिली तर डाऊन साईडला 25,000, अप साईडला 26,000 या ठिकाणी आपल्याला खूप जास्त ओपन इंटरेस्ट पाहायला मिळतो आणि मार्केट त्या रेंजच्या दरम्यानच राहण्याची खूप हायली पॉसिबिलिटी आहे. तर मग आता पाहूयात की पुढे काय घडते ते. परंतु आपण जर हा डेटा पाहिला तर आपल्याला ही गोष्ट नक्कीच लक्षात येते की ऑप्शन्स मॅनिप्युलेशन किती महत्त्वाचं असतं.
कॅशमध्ये सेलिंग न करता सुद्धा केवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये मार्केट पाडलं जाऊ शकतं किंवा मार्केट वर घेऊन गेलं जाऊ शकतं. होप सो पाहूयात काय होतं ते. तोपर्यंत मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ, ही माहिती कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि एक महत्त्वाची गोष्ट जी फार महत्त्वाची आहे, मी सकाळी नोटीस केलं परंतु ते सांगायचं राहिलं. यामध्ये एक गोष्ट पहा, गेले काही दिवसापासून म्हणजे जेव्हापासून इंडिया USची ट्रेड डील झाली आहे तेव्हापासून जरी समजा FIsनं त्यांचं सेलिंग क्वांटम कमी केलेलं असलं किंवा बाईंग जरी ते करत असले तरी त्याचा व्हॉल्यूम खूप लो झाला आहे. आणि अचानक जे डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन्स आहेत तर त्यांनी सुद्धा त्यांचं बाईंग सेलिंग जे आहे तर त्याचं क्वांटम कमी केलं आहे. म्हणजे तुम्ही एक 15-20 दिवसापासूनचं आधीचं जे आहे ते जर डेटा काढला तर तुमच्या लक्षात येईल की जनरली 3,000, 4,000 करोड, 5,000 करोडच्या आसपास डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन्स बाय करत होते रोज. आणि साहजिकच आहे की जे FIs आहेत तर ते मिनिमम 2,000 ते 3,000 कोटींच्या आसपास रोज सेलिंग करायचे. कधीकधी तर 4,000, 5,000 कोटीपर्यंत सुद्धा जायचं. परंतु हा दोन्ही जे इन्स्टिट्यूशन्स आहेत त्यांचा व्हॉल्यूम अचानक ड्राईव्ह झालेला आहे. अचानक म्हणजेच काय की पडद्यामागं काहीतरी घडतंय ते अजून कोणालाही माहीत नाही. सर्वसामान्य माणसांना आपल्याला माहीत नाही आहे. परंतु काहीतरी घडतंय. मग आता ते पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे तर त्याचा शोध घ्यावा लागेल. परंतु जर तुमच्यापैकी कोणाकडे काही इन्फॉर्मेशन असेल तर ती तुम्ही तसं कमेंट करून नक्कीच सांगा. आपण त्याच्यावरती नक्कीच सर्च करण्याचा प्रयत्न करूयात. कारण ही गोष्ट नोटिसेबल आहे. कारण डेटा रोज जो येतो आहे त्याच्यामध्ये ही गोष्ट नोटिसेबल आहे की डेटा जो काही व्हॉल्यूम आहे तो अचानक ड्राईव्ह झाला आहे दोन्ही इन्स्टिट्यूशन्सचा. मग साहजिकच आहे, आपल्यापेक्षा त्यांच्याकडे खूप जास्त सोर्सेस आहेत, खूप जास्त इनसाईड इन्फॉर्मेशन त्यांच्याकडे आहे. त्यामुळे काहीतरी घडतंय हे मात्र नक्की. त्याचाही शोध घेण्याचा आपण प्रयत्न करूयात. परंतु तुम्हाला आजचा हा व्हिडिओ, ही माहिती कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.